नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. राजकीय बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात मराठा आरक्षणावर निवेदन दिलं. अन्य कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षण देणार असून कायद्याच्या चौकटीत बसेल आणि न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असंही शिंदेंनी आपल्या निवेदनात म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला वेळ वाढवून दिलेली नसून 24 डिसेंबर हीच डेडलाईन असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. राज्याची लोकसंख्या ही 12 कोटी, मग 15 कोटी दाखले कुठून येतील असा प्रश्न छगन भुजबळ यांनी जरांगेंना विचारलाय. तर जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत असतील तर दलित आदिवासींचं काय करायचं असाही प्रश्न भुजबळांनी विचारलाय. अंबादास दानवे यांनी अवकाळीच्या मुद्द्यावर सरकारला घेरलंय. अवकाळीच्या मुद्द्यावर नुसतं भाषण दिलं जातं, पण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, कांद्याला अनुदान मिळालं नाही, कापूस घरात पडून आहे, कोणतीही मदत सरकारने केली नाही, केवळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली असा घाणाघाती आरोप दानवेंनी केलाय. त्यामुळे सरकारच्या उत्तरावर आम्ही असमाधानी असल्याने विरोधकांनी यावेळी सभात्याग केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडे योग्य उत्तर नाही, त्यामुळे सरकार केवळ घोषणा करतंय, मग त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. कृषी मंत्र्यांच्या उत्तराने समाधान होत नसल्याने सांगून खडसेंनीही सभात्याग केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात ओबीसींचा महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात मराठ्यांना कुणबी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय. ओबीसी समाजाने यावेळी एकजुटीचा संदेश दिलाय. तर या मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाला होता. संसद भवनात तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने राज्यसभेत एकच गदारोळ झालेला आहे. या नक्कल प्रकरणावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे वर्तन करणे हा माझा नाही तर संसदेच्या कार्यप्रणालीचा अपमान करण्यासारखं असून ही बाब निंदनीय असल्याचं धनखड म्हणाले. मोदी विरोधकांची आज दिल्लीत बैठक संपन्न झाली आणि या आघाडीचा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि या बैठकीत विरोधकांच्या 28 गटांनी सहभाग घेतला होता. या बैठकीला राज्यातून शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित होते. लोकसभेतील आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. लोकसभेत गोंधळ घातल्याचा या खासदारांवर आरोप आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरूर यांचं निलंबन झालं असून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलंय. दिल्लीत मोदी विरोधकांच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या आरोपानंतर आता उद्धव गटाच्या आमदारांनी कबुली दिली आहे. त्या लग्नात आम्ही देखील होतो, आम्ही गेल्यावर गिरीश महाजन आले, अशी कबुली उद्धव गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. नाशिक लाचलुचपत विभागाकडून सुधाकर बडगुजर यांना 3 दिवसांची मुदत देण्यात आली. लाचलुचपत विभागाकडून सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि या चौकशी संदर्भात काही कागदपत्र जमा करण्यासाठी आपल्याला वेळ हवा असं पत्र बडगुजर यांनी दिलं होतं. त्यानुसार त्यांना वेळ देण्यात आली आहे.
धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये यासह इतर 21 मागण्यांसाठी उद्धव गटाच्या वतीने गेल्या 8 दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उद्धव गटाने केलाय। उद्धव गटाकडून उपोषणस्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरले जाणारे तूर वैद्य वाजवत सरकार आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। रविकांत तुपकर आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। रविकांत तुपकर यांनी विधान भवनावर आंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांनी आंदोलन केलं होतं। ज्ञानवापी प्रकरणात मुसलमान पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का देण्यात आला। न्यायालयाने त्यांच्या 5ही याचिका फेटाळून लावल्या। त्यामध्ये टायटल सूटला आव्हान देणाऱ्या मुसलमान बाजूच्या याचिकेचा समावेश आहे। न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। शरद पवारांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहून संसदेतील घुसखोरीच्या चौकशीची मागणी केली आहे। दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन सुरू असून यामध्ये काही घुसखोरांनी घुसखोरी करून संसदेतील सुरक्षेला आव्हान दिलं होतं। त्यामुळे संसद भवनाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आल्याचा आरोप करण्यात आलाय। लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह इतर अन्य खासदारांचं निलंबन करण्यात आलं। ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचं वक्तव्य अमोल मातेले यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे। शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। उद्धव हे 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते। त्या काळात त्यांनी काही भरीव काम करता आलं नाही म्हणून ते प्रत्येक गोष्टीला आता कोविडचं कारण देत आहेत। विषय धारावी पुनर्विकासाचा असो की मराठा आरक्षणाचा, 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर हे प्रश्न का नाही सोडवलेत, आता कसली टीका करताय, अशी खरमरीत टीका शर्मिला ठाकरे यांनी केली आहे।